नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयाच्या FYBA या वर्गातील विद्यार्थ्यांचं ऑनलाईन वेब सिरीजच्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राजकीय व्यवस्थेचे स्वरूप या प्रश्नातील लोकशाही या मुद्द्याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. मागील 3 ते 4 लेक्चर पासून आपण या राज्य व्यवस्थेचं स्वरूप या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेत आहोत. यामध्ये भारतीय राज्यव्यवस्थेचं सार्वभौम स्वरूप कसे राहिलेले आहे, समाजवादी स्वरूप याचाही आपण स्वीकार केलेला आहे. याबरोबरच धर्मनिरपेक्ष या तत्वज्ञानाचा भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने वापर करण्यात आलेला आहे किंवा राज्यव्यवस्थेचं स्वरूप हे धर्मनिरपेक्ष कसं राहिलेलं आहे आणि त्यानुसार भारतीय राज्यव्यवस्थेची कशी वाटचाल सुरू झालेली आहे या संदर्भात आपण सखोल आढावा मागील लेक्चरमध्ये घेतलेला आहे. आज आपण भारतीय राज्यव्यवस्थेचं जे लोकशाही स्वरूप आहे त्या संदर्भात आढावा घेत आहोत. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत लोकशाही किंवा प्रजासत्ताक असा हा शब्द स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे. म्हणजे घटनेने जनतेचे सार्वभौमत्व मान्य करून प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारतीय घटनेने लोकशाहीचा अर्थ संकुचित दृष्टिकोनातून घेतलेला नाही, तर घटनाकारांनी लोकशाहीकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिलेलं नाहीये. म्हणजे फक्त भारताची राज्यघटना स्वीकार झालेला आहे आणि आता लोकशाहीचा आपण लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केला म्हणजे फक्त निवडणुकीपुरती लोकशाही मर्यादित असणार नाही किंवा राजकारणापुरती लोकशाही मर्यादित असणार नाही, असा केवळ राजकीय दृष्टिकोनातून लोकशाहीचा अभ्यास किंवा लोकशाहीचा स्वीकार आपण केलेला नाहीये. तर राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट घटनाकारांनी गृहीत धरलेले होते. सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे हे की भारतीय घटनाकारांनी राजकीय दृष्टिकोनाबरोबरच समाजामध्ये सामाजिक लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी आपण ही राज्यव्यवस्था निश्चितच फायदेशीर असणार आहे. गरिबांच्या कल्याणासाठी समाजामध्ये समता प्रस्थापित होण्यासाठी लोकशाही अतिशय उपयुक्त शासन प्रकार आहे, म्हणून आपण लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे घटनाकारांना राजकारणाबरोबरच राजकीय व्यवस्थेबरोबरच सामाजिक व्यवस्थेमध्ये सुद्धा लोकशाहीचं स्वरूप आणता आलं पाहिजे, लोकशाही अस्तित्वात आली पाहिजे, अशा प्रकारचे उद्दिष्ट हे घटनाकारांनी गृहीत धरलेलं होतं. डॉक्टर आंबेडकरांना तर सामाजिक लोकशाही अभिप्रेत होती. यासाठीच त्यांच्या मते म्हणजे आंबेडकरांच्या मते राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीमध्ये झाले पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी काही तत्वे आहे ही तत्वे राजकीय लोकशाहीत अंतर्भूत झाली असता सामाजिक लोकशाही प्रस्थापित होऊ शकते. राजकारणामध्ये आपण समता प्रस्थापित केलेली आहे, परंतु आर्थिक व सामाजिक जीवनामध्ये समता प्रस्थापित करू शकलो नाही. त्यामुळे राजकीय लोकशाही धोक्यात आल्या वाचून राहणार नाही. बंधुत्वाच्या तत्वामुळे सामाजिक जीवनाला एकजिन्सीपणा येऊन स्थैर्य लाभते, म्हणूनच भारतीयांनी बंधुत्वाच्या भावनेने वागलं पाहिजे. भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेमध्येच लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. घटनेने भारतातील प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे राज्य प्रस्थापित झालेले आहे. भारताने प्रातिनिधिक पद्धतीचा स्वीकार करून लोकशाही प्रस्थापित करावी असे उद्दिष्ट सरनाम्यातून सूचित करण्यात आलेले आहे. जे आपण जे काही सरनाम्याचं स्वरूप बघत आहोत, उद्देशपत्रिका बघत आहोत, यामध्ये लोकशाही हा जो शब्दप्रयोग केलेला आहे हा शब्दप्रयोग हेच अधोरेखित करतो की भारतामध्ये लोकशाहीच्या स्वरूपाचं राज्यकारभार इथून पुढे अस्तित्वात राहील आणि केवळ लोकशाही हा जो काही शब्दप्रयोग आहे किंवा लोकशाहीची काही शासन व्यवस्था आहे हे केवळ फक्त राजकीय दृष्टिकोनातूनच लोकशाहीचा अर्थ अभिप्रेत नसताना तर आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे असं घटनेच्या सर्व सदस्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशीच आग्रही भूमिका होती. म्हणून आंबेडकरांनी सामाजिक लोकशाही
सुद्धा निर्माण होणं इथं गरजेचं आहे अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. कारण स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटना निर्माण केली, त्या राज्यघटनेच्या नुसार राज्यकारभार सुरू झालेला आहे. ही झाली राजकीय लोकशाही. सर्व लोकांना प्रौढ मताधिकार मिळाला. मतदानाच्या माध्यमातून जनता आपले सर्व प्रतिनिधी निवडतील. हे प्रतिनिधी प्रत्यक्षात राजकीय व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन धोरण निर्धारण करतील. ही राजकीय लोकशाही झाली, प्रातिनिधिक लोकशाही झाली समजा. परंतु सामाजिक लोकशाहीचं काय, हा मोठा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर भेडसावत होता. कारण भारतामध्ये हजारोच्या संख्येने जाती आहे. प्रत्येक जातीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहे, वेगवेगळे कामाचं स्वरूप आहे, धर्म वेगवेगळे आहे. हिंदू धर्मामध्ये तर चातुर्वर्ण व्यवस्था जरी आज मान्य नसली पण अलिखित स्वरूपात किंवा व्यक्तीच्या त्या मनामध्ये बसलेलीच आहे. ब्राह्मण श्रेष्ठ आणि दलित असेल किंवा अस्पृश्य समाज असेल तर तो कनिष्ठ. यातून ही भेदभावाची आणि विभाजनाची प्रक्रिया यातून सुरू होत असते. मग यामुळे आंबेडकरांना असं अपेक्षित होतं की आपल्याला सामाजिक लोकशाही पर्यंत सुद्धा आपण पोहोचायचं आहे. ते काय 1-2 दिवसामध्ये पोहोचणं शक्य नाही. कारण घटनेची अंमलबजावणी सुरू झाली त्या दिवसापासून आपल्यात लोकशाही शासन व्यवस्था रूढ झाली. परंतु सामाजिक लोकशाहीचं तसं नाहीये. ती मनामध्ये अंतर्भूत आणावं लागणार आहे. त्यासाठी कदाचित काही काळही जावा लागू शकतो. कारण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विषमता, जिथं कुठल्याच राष्ट्रामध्ये नाही इतक्या मोठ्या प्रमाणात विषमता आहे. या विषमतेमुळे काही मनुष्यांना अक्षरशः जनावरांप्रमाणे वागणूक मिळालेली आहे. स्त्रिया असेल, स्त्रियांचा प्रश्न मोठा ज्वलंत होता. भारतामध्ये स्त्रीला जिवंतपणे जाळलं जायचं. कदाचित तुम्हाला माहिती असेल सती प्रथा, ही अतिशय कुप्रथा, तिला प्रथा पण म्हणता येणार नाही, कुप्रथा भारतामध्ये अस्तित्वात होती. आणि स्त्रीला हे दुय्यम स्थान त्या वेळेस दिलं गेलेलं होतं. एखाद्या स्त्रीच्या पतीचा जर मृत्यू झाला तर त्या पत्नीला त्या पतीसोबत चितेसोबत जावं लागायचं. म्हणजे जिवंतपणे एक प्रकारचा तिला समाजाने केलेला खूनच आहे, अशा प्रकारचं त्यातून अर्थ अभिप्रेत आहे. किंवा शिक्षणासंदर्भात असेल, स्त्रियांचं मागासलेपण होतं, संपत्तीमध्ये स्त्रियांना वाटा नाही. हे झालं हे सर्वच जाती आणि धर्मामध्ये. परंतु त्याचबरोबर सवर्ण आणि अवर्ण, स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव होता. अस्पृश्य समाजाला गावकुसाबाहेर राहावं लागत असायचं. मंदिर प्रवेश नाही, सार्वजनिक पाणवट्यावरती पाणी पिण्याची परवानगी नाही, सामूहिक भोजन मध्ये त्यांचा समावेश, भोजन करण्यासाठी त्यांना परवानगी नाही. एक त्यांचं जे काही शिवाशिवीचा जो काही प्रकार आहे, म्हणजे त्यांनी जर स्पर्श जरी केला, त्यांच्या सावलीशी जरी आपला संपर्क आला तरी ब्राह्मण वर्ग बाधित होतो. अशा प्रकारची एक अनिष्ट रूढी परंपरा भारतामध्ये जनमानसामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये अशा दृढमूळ झालेल्या होत्या. अशा या समाजामध्ये जिथं एक माणूस दुसऱ्या माणसाला मनुष्याप्रमाणे वागणूक देत नाहीये, अक्षरशः जनावरांप्रमाणे वागणूक देतोय. स्त्री आणि पुरुष यामध्ये विषमता आहे, स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. म्हणजे इथं समता नाहीये समाजामध्ये. आणि लोकशाहीचा अर्थ तर काय आहे? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. म्हणजे फक्त राज्यघटनेपुरता आणि राजकारणापुरती लोकशाही राहील. मग ही निवडणुकीचे कार्यक्रम सुरू झाला, सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्या, सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला, मतदार राजा आहे, त्यांनी मतदान दिलं, जे काही सदस्य आहे ते निवडून आले, राज्यकारभार सुरू झाला. ही झाली लोकशाही फक्त राजकीय स्वरूपाची. पण लोकशाहीचा जो स्वातंत्र्याचा अर्थ आहे खरा लोकशाहीमध्ये दडलेला, समतेचं जे काही तत्वज्ञान आहे, बंधुत्वाचं जे काही तत्वज्ञान आहे, हे प्रत्यक्षात आर्थिक आणि सामाजिक पातळीवरती सुद्धा आलं पाहिजे. त्यासाठी ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण होणं आंबेडकरांना अपेक्षित होतं. आर्थिक पातळीवरती या आधीच्या प्रकरणामध्ये आपण आधीच्या प्रश्नांमध्ये आपण सविस्तर आढावा घेतलेलाच आहे की 97% संपत्ती 2 ते 3% लोकांच्या हातामध्ये एकवटलेली आहे. आणि 3% लोक, 97% लोक जे आहे ते अतिशय उपासमारीचं जीवन जगत आहे. मग अशा वेळेस ही लोकशाहीचं स्वातंत्र्य, समतेचं तत्वज्ञान कुठे गेलेलं आहे?
जिथं आर्थिक पातळीवरती सुद्धा आपल्यामध्ये समता ही आली पाहिजे. ही लोकशाही खऱ्या अर्थाने भारताला अपेक्षित होती. आंबेडकरांनाही हाच अर्थ इथं खऱ्या अर्थाने अपेक्षित होता. त्यामुळे परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नाहीये, कारण आपल्याला लोकशाहीची तशी परंपरा लाभलेली नाहीये जशी इंग्लंडला लाभलेली आहे. 1688 ला जरी इंग्लंडमध्ये लोकशाहीची शासन व्यवस्था स्थापना झाली असेल, तर त्याच्या आधी जवळजवळ 1215 मध्ये त्यांचं मॅग्ना चार्टा जे सनद निर्माण झाले, म्हणजे 1215 पासून तिथं एक लोकांच्या प्रतिनिधीला काहीतरी वेटेज होतं, काहीतरी महत्व होतं राजदरबारामध्ये. इथं मात्र भारतामध्ये मात्र अशी कुठल्याच प्रकारची परंपरा अशी भारतात लाभलेली नाही की राजासमोर जनतेचं प्रतिनिधी मंडळ आहे ते चर्चा मसलत करून निर्णय होतो आहेत, अशी परंपरा भारतामध्ये नव्हती. त्यामुळे इथला जो काही समाज आहे तो समाज समतेवर आधारित नव्हता. जर कदाचित लोकशाहीची परंपरा जर लाभली असती तर समाजामध्ये समता आली असती, परंतु आपल्याला लोकशाहीची परंपरा न लाभल्यामुळे इथं आपला जो काही समाज आहे हा परंपरेवर आधारित नाही. जन्मनिष्ठ जाती व्यवस्थेने समाज जीवन पूर्णपणे दुभंगून गेलेलं होतं इथे, आणि या दुभंगण्यात एक प्रकारची दृढता आहे. त्यामुळे आयात केलेल्या पाश्चात्य लोकशाही यंत्रणांसाठी या देशाच्या परंपरा व सामाजिक पर्यावरण ही दोन्हीही प्रतिकूलच होती, कारण लोकशाही आपली नव्हतीच शासन व्यवस्थेचा जो काही प्रकार आहे. त्यामुळे दुसऱ्या देशातून आपण पाश्चिमात्य राष्ट्रांकडून ही आणलेली आहे. त्यामुळे या पाश्चिमात्य राष्ट्रांकडून आलेली प्रशासकीय आणि जी काही शासकीय यंत्रणा जी आहे ती जरा प्रतिकूल सुरुवातीच्या कालखंडामध्ये वाटत होती. याच कारणामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यकर्त्यांनी भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे सांगितलेले होते. म्हणजे इंग्लंड आणि ह्या इंग्लंड किंवा युरोप खंडातील राष्ट्रांनी असं सांगितलं होतं अभ्यासकांनी की भारतामध्ये लोकशाही टिकवू शकत नाही, भारत हा लोकशाही चालवण्यास पात्र नाही, अशा प्रकारची एक टीका पाश्चिमात्य राष्ट्रांनी घेतलेली होती. कारण याला कारण तेच होतं की इथला समाज हा पूर्णपणे विषमतेवर आधारलेला आहे, आणि जिथं विषमता असते आणि ती विषमता दृढ झालेली असते, व्यक्तीच्या मनापर्यंत ती विषमता पोहोचते, तेव्हा तिथं समता आणि स्वातंत्र्य आणि बंधुभावाचं वातावरण तयार होण्यासाठी पूर्णपणे प्रतिकूल परिस्थिती असते. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकशाही टिकाव धरू शकत नाही, अशा प्रकारचा एक युक्तिवाद पाश्चात्य जे पश्चिमेकडील जे राज्यशास्त्राचे आणि शासन व्यवस्थेचे जे काही अभ्यासक आहे त्या अभ्यासकांनी केलेला होता. तर त्यांच्यामध्ये भारतात शांतता व सुव्यवस्था फक्त इंग्रज राजवटीमध्ये शक्य आहे. इंग्रज राजवट गेली तर भारताची जी काही शासन व्यवस्था असेल ती शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करू शकणार नाही, अशा प्रकारे त्यांचं मत होतं. जनतेला जबाबदार असलेल्या प्रतिनिधींचे शासन या देशात अयोग्य आहे. त्यांचे असे म्हणणे होते की भारतात लोकशाही निर्माण करणे म्हणजे परकीय आक्रमणांना आमंत्रण व अंतर्गत यादवीला उत्तेजन देण्यासारखं आहे. म्हणजे भारतामध्ये जर लोकशाही शासन व्यवस्था स्थापन झाली तर परकीय आक्रमण निश्चित होऊ शकतं, कारण अंतर्गत यादवी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे, अंतर्गत कलह इतका मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे की परकीय याचा सहजरित्या फायदा उठवू शकतील. मग मॉन्टेस्क्यू जे आहे ती यामुळेच ते मानले होते की भारताचे अत्युच्च ध्येय हे साम्राज्यांतर्गत स्वायत्ततेचे आहे. म्हणजे साम्राज्य अंतर्गत स्वायत्तता त्यांना पाहिजे होती, म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे बाहेरील परकीय आक्रमणाचा जे काही विषय आहे तो ब्रिटिश साम्राज्य बघेल अशा प्रकारचं असायला हवं भारताचं सर्व ध्येय. म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य असं भारताचं ध्येय असू नये, असं मॉन्टेस्क्यू जो काही विचारवंत आहे त्याचं मत होतं. त्यामुळे ही लोकशाही शासन व्यवस्थेची जी काही कल्पना आहे ही भारताची किंवा या पौर्वात्य राष्ट्रांकडील नाही. भारतामध्ये एक तर अनेक वंश, अनेक भाषा, धर्म, रूढी व इतर अनिष्ट प्रथा परंपरा आहे. तर त्याचबरोबर एक संघ समुदाय सुद्धा नाहीये. त्यात या राष्ट्राचा आकार प्रचंड आहे, अमर्याद विविधता यामध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकशाही कशी शक्य होणार, असा एक शंका या राजकीय अभ्यासकांना पडत होती. या राज्यकर्त्यांच्या मध्ये असं मत असताना म्हणजे राष्ट्रीय चळवळ मात्र प्रातिनिधिक लोकशाहीची मागणी करीत होती. जी जगभरामधील राज्यशास्त्राचे अभ्यासक असं सांगत होते की भारतामध्ये लोकशाही टिकाव धरू शकणार नाही, आणि भारतातील जी काही स्वातंत्र्य चळवळ होती, जी काही राष्ट्रीय चळवळ होती, राष्ट्रीय सभा होती,
हे मात्र भारतामध्ये प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था आली पाहिजे असा स्वरूपाचा आग्रह ब्रिटिशांकडे धरत होती. मग शासनात अधिकाधिक प्रमाणात सहभाग मिळाला पाहिजे अशी मागणी ती करत होती. काळाच्या गतीबरोबर ह्या चळवळीचे पारडे जड होत गेले आणि भारताला नंतर स्वातंत्र्य मिळाले. भारताने स्वतःची राज्यघटना तयार केली. त्या राज्यघटनेद्वारे लोकशाही यंत्रणांची प्रतिष्ठापना केली. पाश्चात्य तत्वे व संस्था या समाजात अजून पुरेशा रुजल्या नाही व लोकशाही आदर्शापासून हा देश अजूनही बराच लांब आहे हे मान्य करूनही या देशाची आजपर्यंतची त्या दिशेने अखंड चाललेली वाटचाल निश्चितच आशादायक वाटते. पारंपरिक समाज व आधुनिक राजकीय व्यवस्था यांचा मेळ घातला जात आहे. पाश्चात्य मूल्य अंगीकारली जाण्याची, सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती विलक्षण संत असली तरी प्रत्ययास येऊ शकण्या इतपत प्रकट आहे. संक्रमण काळातील लोकशाही असे भारताचे तूर्त स्वरूप आहे. लोकशाही आदर्शापासून जी काही तफावत आज आढळती ती लोकशाहीबद्दल निष्ठांच्या अभावामुळे नसून इथल्या सामाजिक आर्थिक स्थितीमुळे आहे. ही स्थिती परिवर्तनीय आहे, म्हणूनच ही तफावत नेहमी करता राहणार नाही. जरी काही भेद असतील, जरी काही जातीय आणि अंतर्गत धार्मिक भेद असतील तर ते तात्पुरते स्वरूपाचे आहे. त्यात मध्ये निश्चितपणे बदल होईल असा आशावाद भारताच्या अभ्यासकांनी केलेला आहे. भारतामध्ये राजकीय पक्षाला कोणत्याही एका गटाला किंवा जातीच्या आधारे आपले राजकीय भवितव्य निर्माण करता येणे शक्य नाही. जातीचा आणि धर्माचा आधार घेऊन कायमस्वरूपी आपलं भवितव्य अबाधित ठेवणं भारतामध्ये तरी शक्य नाही. जरी काही पक्ष जातीचा आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण करत असतील तर ते तकलादू स्वरूपाचं आहे, ते अल्पकालीन स्वरूपाचं टिकणार आहे. पण दीर्घकाळ जर भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल त्या पक्षाला, दीर्घकाळ जर सत्तेमध्ये राहायचं असेल तर सेक्युलरिझम, लोकशाही याच तत्वाचा वापर करून त्यांना सत्तेमध्ये राहता येणार आहे. त्याला संपूर्ण लोकांशी, जनमानसांशी संपर्क साधावाच लागतो आणि राजकीय पक्षांच्या या प्रयत्नांमधूनच कालांतराने समाज व्यवस्था, सामाजिक विभाजनाचा जे काही संघर्ष आहे, जो काही मतभेद आहे हे थोडेफार कमी होतील. त्याचबरोबर आपण संसदीय लोकशाहीचा जे काही स्वीकार केलेला आहे, या संसदीय लोकशाहीतील प्रौढ मताधिकाराच्या वापरामधून नागरिक राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. राष्ट्रीय लढ्यामुळे झालेल्या या जनजागृतीचाही बराच परिणाम मतदारांच्या वर्तनावर व विचार प्रणालीवर झाला आहे. येथील मतदाराने आजवर बरीच परिपक्वता व प्रगल्भता दाखवलेली आहे. वारशाच्या प्रकरणात चर्चिलेल्या इंग्रजी शिक्षणाचा या संदर्भात उल्लेखनीय प्रभाव पाडलेला आहे. इंग्रजी शिक्षणातून निर्माण झालेला जो मध्यम वर्ग आहे तो कमी अधिक प्रमाणात आजही भारतीय राजकारणामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे आणि नव्याचे, आधुनिकतेचे स्वागत करण्याची त्या वर्गाची तयारी व क्षमताही आहे. त्यामुळेच सामावून घेण्याची ही जी काही प्रक्रिया आहे ही निश्चितच फलद्रूप होईल यात अजिबात शंका नाही. घटनात्मक चौकटीमध्ये लोकनिर्वाचित विधिमंडळाची व जबाबदार कार्यकारी मंडळाची तरतूद आहे. मूलभूत हक्क, स्वतंत्र न्याय पद्धती, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, गुप्त मतदान पद्धती, प्रत्यक्षातही यात बऱ्याच तरतुदी यशस्वीपणे राबवल्या जात आहे. असं हवाला अनेक परकीय व भारतातीलही काही अभ्यासकांनी दिला आहे. तेव्हा भारताची राज्यव्यवस्था लोकशाही स्वरूपाची आहे, यामध्ये दुमत असण्याचा काही प्रश्नच नाही. म्हणून भारताच्या लोकशाहीचा आदर्श या घटनेच्या प्रस्तावनेतून निश्चितपणे स्पष्टपणे व्यक्त झालेला आहे. तर अशा पद्धतीने भारताच्या राजकीय व्यवस्थेचं एक लोकशाहीचं स्वरूप राहिलेलं आहे. जे सुरुवातीच्या कालखंडामध्ये, स्वातंत्र्याच्या आधीच्या कालखंडामध्ये जगभर भारतावरती टीका होत होती की भारतामध्ये लोकशाही निर्माण होऊ शकत नाही, लोकशाहीला एक पोषक वातावरण भारतामध्ये नाही, कारण भारतामध्ये असलेली प्रचंड जातीय विषमता, वेगवेगळे म्हणजे विशेषतः हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये असलेला प्रचंड संघर्ष, असलेले विषमता, यामुळे भारतामध्ये लोकशाहीचा टिकाव लागणं शक्य नाहीये. भारतात एक लोकशाहीचा स्वीकार करून लोकांच्या हातामध्ये मतदानाचा अधिकार देणं म्हणजे एक प्रकारचा लहान मुलाच्या हातामध्ये लोड केलेलं पिस्तूल देण्यासारखं आहे की त्या मुलाला काही माहित नाही की आपल्या हातामध्ये काय आहे.
तो कुठेही अंधाधुंदी फायरिंग करू शकतो, त्यातून अनेकांचा जीवही जाऊ शकतो. असंच या भारताच्या लोकशाहीचं होणार आहे. या सर्वसामान्य लोकांना, निरक्षर लोकांना, की ज्याला राजकारणाची कुठलीही माहिती नाहीये, अशा माहिती नसलेल्या अज्ञानी लोकांना, निरक्षर लोकांना आपलं राज्यकर्ता निवडण्याचं आपण तुम्ही स्वातंत्र्य देताय. तर त्याच्याजवळ पारख नाहीये की कुठला राज्यकर्ता आपल्याला योग्य आहे, तर ते हे चुकीचे लोक राजकारणामध्ये येऊ शकतील, असा एक अंदाज किंवा असा एक विश्वास त्या पाश्चिमात्य राजकीय अभ्यासकांना वाटत होता. कारण लोकशाही म्हणजे हे वक्तृत्वावरती डिपेंड आहे. एखादा प्रभावी वक्तृत्व असलेला व्यक्ती जनतेचा विश्वास संपादन करू शकतो आणि हुकुमशाह सुद्धा बनू शकतो. जे चुकीचे लोकही राजकारणामध्ये येण्याची दाट शक्यता या लोकशाहीच्या माध्यमातून भारतामध्ये तरी ही शक्यता आहे घडण्याची. कारण इथं लोक निरक्षर आहे. कारण साक्षर आणि शिक्षण हे जे काही महत्वाचे घटक आहे, शिक्षण व्यवस्था ही लोकशाहीच्या यशासाठी अतिशय आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी जे काही अटी सांगितलेल्या होत्या, त्यातली पहिली अट शिक्षण होती. की ज्या देशामध्ये शिक्षण व्यवस्था आहे, जेथील समाज साक्षर आहे, जेथील समाज सुसंस्कृत आहे, तेथील लोकशाही निश्चितपणे यशस्वी होऊ शकते. दुर्दैवाने भारतामध्ये निरक्षरतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं, विषमतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे भारतामध्ये लोकशाहीला पोषक असं वातावरणच नाहीये. जर पोषक वातावरण नसताना तुम्ही लोकशाही जाणीवपूर्वक लादताय तिथं किंवा जाणीवपूर्वक स्वीकारताय, तर लोकशाही आपण काही आपल्यावरती काही लादलेली नाहीये, आपण तिचा स्वीकार केलेला आहे. राष्ट्रीय चळवळीच्या नेतृत्वाने तिची मागणी केली होती ब्रिटिशांकडे, त्यामुळे ती लादलेली म्हणता येणार नाही. ही जी काही लोकशाहीचा तुम्ही स्वीकार करताय, ती तुम्ही परकीय आक्रमणांना तुम्ही निमंत्रण द्याल किंवा अंतर्गत जे काही तुमच्यामध्ये जे काही संघर्ष आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये उफाळून येतील आणि तुमचा शेवट हा होणार आहे, असा एक टीका सुरुवातीच्या कालखंडामध्ये होत होती. परंतु आजपर्यंतचे यामध्ये थोडासा तथ्यांश पण होता. अनेक वेळेस वेगवेगळे गट तट आहे, त्यांच्यामध्ये संघर्ष झाले होता, जातीय दंगली झालेल्या आहेत, धर्मावरूनही द्वेष आणि संघर्ष झालेला आहे. त्यामुळे ही लोकशाही समोरचं हे आव्हान आहेच आहे अजूनही. ते काही 1-2 दिवसामध्ये, 1-2 वर्षामध्ये, 10-20 वर्षामध्ये ते काही लगेच बदल यात होणार नाही. निश्चितच काही कालावधी जाणार आहे. परंतु यामध्ये टप्प्याटप्प्याने निश्चितपणे बदल होईल आणि एक आश्वासक वाटचाल लोकशाहीची आपली निश्चितपणे आतापर्यंत तरी झालेली आहे. कारण आपण लोकशाहीची जी काही तुलना आहे पाकिस्तान सोबत केली, तर शेजारील राष्ट्रांसोबत केली, तर आपली लोकशाही निश्चितपणे यशस्वी झालेली आहोत. जरी काही लोक म्हणत असतील की या जाती धर्मामुळे, संघर्षामुळे भारतामध्ये लोकशाहीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाहीये, अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला गाठायच्या आहे. लोकशाहीच्या यशस्वीतेचा टप्पा अजून आपण पार करणार, निश्चितपणे करणारच आहोत. परंतु आपण जर पाकिस्तानशी तुलना केली, बांगलादेश सोबतची तुलना केली आपल्या राजकीय व्यवस्थेची, तर आपली निश्चितपणे त्यांच्या पटीने आपली लोकशाही ही यशस्वी झालेली आहे. यामध्ये दुमत असण्याचं कुठल्या प्रकारचं कारण नाही. तर असं हे भारतीय राजकीय व्यवस्थेचं लोकशाही स्वरूप जे आहे हे सुरुवातीच्या उद्देश पत्रिकेमध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्यामुळे उद्देश पत्रिकेच्या ह्या महत्वाच्या शब्दप्रयोगापासून भारताची जी काही राजकीय राजवट आहे, राजकीय व्यवस्था आहे, ती ही लोकशाहीच्या माध्यमातूनच हा राज्यकारभार आलेला आहे. हे लोकशाहीचं स्वरूप आपलं असणार आहे. आजपर्यंतच जेवढे जे काही निवडणुका झाल्या त्या लोकशाहीच्या माध्यमातूनच झाल्या आणि जेवढे काही राज्यकर्ते आलेले होते, जे पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील, तरी लोकशाहीची हत्या करण्याचं काम किंवा लोकशाहीला गालबोट लागेल अशा प्रकारचं काम कधीही केलेलं नाही. त्यामुळे निश्चितच आपल्याला अभिमान वाटायला हवा आणि अभिमान तो आहेच की भारताचे जे काही राजकीय व्यवस्थेचं स्वरूप जे आहे हे लोकशाहीवादी आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप, जे लोकशाही पद्धतीचं स्वरूप हे कसं आहे या संदर्भात आपण आज आढावा घेतला. पुढील लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यव्यवस्थेचं गणराज्यात्मक स्वरूप कसं आहे हे बघणार आहोत. गणराज्य म्हणजे जिथं ज्या राज्याचा प्रमुख वंश परंपरेने पदावरती येत नाही, तो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून किंवा जनतेच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे निवडला जातो, त्याला गणराज्यात्मक स्वरूप. मग आपली सुद्धा जी काही राजकीय व्यवस्था आहे ही गणराज्यात्मक स्वरूपाची आहे. मग हे स्वरूप आपलं कसं आहे भारतीय राज्यव्यवस्थेचं गणराज्यात्मक स्वरूप,
त्याचाही आपण सविस्तर आढावा घेणार आहोतच. ते पुढील प्रकरणामध्ये आपण तो आढावा घेऊया, पुढील लेक्चरमध्ये तो आढावा घेऊया. आजच्यासाठी इथपर्यंत एवढंच, इथेच थांबूया. धन्यवाद.